आता आम्ही छोटीशी बाग बनवली आहे बाहेर, सुंदरच आहे पाहण्यासारखी। एवढी छोटी छोटी केळी आणली होती ते आता फार मोठी मोठी झाले। आम्ही 2020 ला हा बंगलो बुकिंग केला होता। साहेबांनी लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्हाला एवढी मदत केली की थोडे आम्ही लॉकडाऊन मध्ये तर माहितच आहे ना सर्वांना किती प्रॉब्लेम झाले होते, तरी साहेबांनी आमच्यासाठी भरपूर फॅसिलिटीज दिल्या। ते म्हणाले मी घर बनवून देतो तुम्हाला, तुम्ही जसे पाहिजे तसं आम्हाला दिलं त्यांनी घरे। आणि एवढा आमचा छान परिसर आहे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे आमचं मंदिर। त्या मंदिरात जेव्हा आम्ही बसतो ना तर आम्हाला असं वाटतं की इतकं म्हणजे मन प्रसन्न होते तिथे गेल्यावर। आडसे हे आमचं सुंदर छोटस आता बसलेलं गाव आहे, त्याच्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतं। आम्ही आलो ना इकडे आम्हाला जाऊसं वाटत नाही। इथे कसं हवा मोकळी हवा, चारी बाजूने हवाच हवा आम्हाला आहे। आणि माझा बंगला कॉर्नरला असल्यामुळे मला तर एकदम लोकेशनच सुंदर मिळाले। यात मला इतकं बरं वाटतं ना मला की मला मुंबईला जाऊसच वाटत नाही। असं हे आमचं छोटंसं बंगलो आणि आमचा परिसर पण छान आहे। इकडची माणसं पण सर्वच चांगली आहेत, म्हणजे आम्हाला सहकार्य करणारी काही असेल तरी आपलं हे करतो आम्ही। पुन्हा आम्ही प्रोग्राम पण छान छान करतो। आता ही गवती चहा बघा इतकी सुंदर झाली आहे। मी एक रोपटे या मातीत आणून लावलं होतं, आज त्याचं 1 वर्षभरात एवढं मोठं रोपटे झालेत। आता आपण मुंबईला गवती चहा पितो ती चव त्या चहापत्तीला नाहीये। आणि तसं हा आम्हाला साहेबांनी एक झाड पण लावून दिलंय। आणि आता हा परिसर जो आहे आमचा तो इतका सुंदर आहे ना की मन प्रसन्न होतं बाहेर बसलं तर। हवा हवायचं इकडे म्हणा। ही छोटी छोटी झाडं आम्ही लावली आहेत तशी। आता हे आमच्याकडे नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे, ते पण इतकं सुंदर होणार आहे की एकदमच छान होणार आहे। ज्याने कोणा आवड असेल त्याने इकडे बुकिंग करा।